जागतिकीकरणानं मानवी आयुष्य जितकं सुसह्य झालं तितकीच निसर्गाची हानी सुद्धा होऊ लागली। अत्याधुनिक गॅजेट्स आणि यंत्रांनी जमा होणारा ई कचरा हा दिवसेंदिवस डोकेदुखी बनू लागलेला आहे आणि त्यातून निर्माण झालेली आहे या कचऱ्याच्या प्रभावी व्यवस्थापनाची गरज। मोबाईल, कॉम्प्युटर, फ्रीज, वॉशिंग मशीन, पंखे, टीव्ही या सगळ्या वस्तू जेव्हा जुन्या होतात तेव्हा त्या भंगारवाल्याला विकल्या जातात। मात्र भंगारवाला या वस्तू घेतो आणि कोणाला तरी विकतो, मात्र त्याचं योग्य विघटन होत नाही। स्मार्टफोन आणि स्मार्ट होम्सच्या जमान्यात या ई कचऱ्याची समस्या गंभीर बनत चालली असून त्याची योग्य विल्हेवाट लावणं आता गरजेचं बनलंय। भारतात सध्या वर्षाला 32 लाख टन इतका प्रचंड ई कचरा जमा होतोय। 2020 पर्यंत तो प्रतिवर्षी 2 कोटीपर्यंत जाईल अशी भीती व्यक्त केली जाते। आतापर्यंत केवळ खासगी कंपन्यांकडून ई कचऱ्यावर प्रक्रिया केली जात होती, मात्र आता मुंबई महानगरपालिकेनेही ई कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पुढाकार घेतलाय। इकोरेको ग्रुप सोबत देशातला पहिला ई वेस्ट रिसायकलिंग प्रोजेक्ट मुंबईत सुरू करण्यात आलाय। मेन महानगरपालिकेचा रोल असा राहणार आहे की फॅसिलिटेट करणार आहे आपण आपल्या ज्या SWMच्या चौक्या आहेत किंवा आपले जे वॉर्ड ऑफिसेस आहेत ह्या ठिकाणी आपण 2x2 ची अशी छोटीशी त्यांना जागा आपण अवेलेबल करून देणार आणि तिथं ते हे कलेक्शन सेंटर्स मधनं जे सगळे नागरिक येतील आणि ते सगळी इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल वेस्ट तिथे देतील। मुंबई बाहेर असलेल्या ई वेस्ट रिसायकलिंग प्लांटमुळे निसर्गाचा समतोलही राहतोय आणि रोजगार निर्मितीही होते। मागच्या 10-15 वर्षांची आकडेवारी जर आपण पाहिली तर केवळ मुंबईतच नव्हे तर भारतातल्या अन्य शहरांमध्येही ई वेस्ट अर्थात इलेक्ट्रॉनिक वेस्टचं प्रमाण फारच झपाट्याने वाढतंय। त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वेस्टचं मॅनेजमेंट अर्थात व्यवस्थापन करणं ही आता काळाची गरज बनली आहे आणि ही केवळ सरकारचीच नव्हे तर आपण सर्वांची जबाबदारी आहे। कॅमेरामॅन उत्तम आणि अरविंद वारगेसह मी सागर उरगुंडे, ABP माझा, मुंबई।